नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण। आय होप की तुम्ही सगळेजण छान आणि मस्त असाल आणि मजेत पण असाल। चला तर व्हिडिओला करते सुरुवात। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर कंटिन्यू करा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आज वार आहे सोमवार, तर सोमवारचा हा तुम्हाला ब्लॉग येत आहे। तर चला म्हणलं आजपासून आपण छान असे मस्त ब्लॉग वगैरे टाकायला सुरुवात करूया। तर काल बाहेर गेलो तर रविवारचा ब्लॉग नसेल तुम्ही पाहिला तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा, तो पण व्हिडिओ छान आहे। आणि आता कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ येत जाते। मी तसे प्रयत्न करेन की रोज व्हिडिओ टाकण्याचा, नाही तर मग एक दिवस आड व्हिडिओ तर टाकणारच आहे। फक्त तुमची साथ मला हवी आहे आणि मला आशा आहे की तुम्ही मला भरपूर असं प्रेम देणार आणि सपोर्ट पण करणार। तुमच्या सपोर्टची मला खूप सारी गरज आहे। तर आपले जे मोठे ब्लॉग आहे ना ते पण बघत चला। तसे तर आपले कॉमेडी ब्लॉग खूप छान चलत आहे। तर आता मला मोठाले व्हिडिओला पण सुरुवात करूया। तर इथं मोठाले व्हिडिओला आता मी सुरुवात केलेली आहे। तर अपेक्षा करते की तुम्ही मला सपोर्ट करणार। तर इथं जे मुलांना शाळेतून जे काय बुटं वगैरे भेटलेले होते तर त्याचाच हा बॉक्स आहे। तर चला म्हणलं त्याचा छान असं डिवाय करूया। तर जे काही टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू जर केली तर आपल्याला पण युजफुल होईल। त्यामुळे मग इथं बॉक्स वगैरे जो आहे ना तो घेतलेला होता। आदित्यच्या बुटाचा बॉक्स आहे पहा। तर आता नवीन बुटं आणल्यावर मुलांना कसं शाळेमध्ये नवीन सर्व शूज वगैरे जे राहतात ना ते घालून गेलेले होते आणि बॉक्स काय असाच पडून होता। तर चला म्हणलं त्याचं काहीतरी युजफुल असं उपयोग होईल, तर त्यासाठी इथं बॉक्स घेतलेला आहे। आणि मुलांच्या शाळेचे जे कवर वगैरे मिळतात ना पुस्तकाला लावायचे, तर ते कवर घेतलेले आहे आणि त्याचाच उपयोग केलेला, बाहेरून काही विकत असं आणलेलं नाही आहे। तर जे घरात अवेलेबल आहे तर त्याच्यातूनच छान असं बॉक्स तयार करणार आहे। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघत चला। तर इथं बघू शकता तुम्ही जे मुलांना शाळेतून कवर वगैरे जे मिळतात तर त्याचं पुस्तकाला लावून झालेले होते आणि उरलेला आहे रोल। तर चला म्हणलं तोच घेऊया आणि छान मस्त असं बॉक्स तयार करूया। तर इथं मी सर्व बाजून तुम्ही त्याचं जे माप आहे ना ते सर्व मोजून घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने त्याचा जो कवर आहे ना तो कापून घेतलेला आहे। त्याच्या साईजचा आणि माप मोजून घेतलेलं आहे जसं की तुम्ही पाहिलेलंच आहे। तर इथं माप वगैरे मोजून छान असं कापून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता छान माझा बॉक्स तयार झालेला आहे। तर म्हणलं आता मुलांचे सॉक्स वगैरे तर त्या बॉक्समध्ये ठेवायचेच आहे, तर त्यामुळे काहीतरी जुगाड लावलाच पाहिजे ना। आपण महिला तर काही ना काही जुगाड असं लावतच असतो, जेणेकरून घरात पण वस्तू जे काही असेल ते आपण उपयोगामध्ये आणतोच। तर सर्वच महिलांचं असं असेलच, माझ्या मैत्रिणींचं। तर तसंच काहीतरी म्हणलं डोकं लावूया आणि काहीतरी नवीन असं वेगळं बनवूया। तर इथं जे आहे ना तर दुसरा शूजचा जो बॉक्स आहे ना तो घेतलेला आहे आणि त्याचे असे जे बॉक्सच्या साईजच कापून घेतलेला आहे आणि छोटे छोटे मध्ये असे कप्पे बनवणार आहे। तर एकदम लॉंग असं ज्याच्यामध्ये फिट होईल असं ते करून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही आरोही पण मला मदत करत आहे। तर मुलांना एक नवीन काहीतरी बनवलं तर मुलांना पण एक इंटरेस्ट येतो आणि छान वाटतं आणि त्यांना पण काहीतरी करायला उत्साह येतो आणि ते पण आपल्याकडूनच नवीन शिकत असतात। जे आपण करू तेच मुलं करत असतात। तर इथं आरोहीचं पण चाललं होतं मामा मला पण करू दे। तर आरोही पण मला मदत करत आहे आणि मुलांना पण काहीतरी नवीन शिकायला भेटतं। तर आपण जे करत राहतो तेच आपल्याला बघून मुलं शिकत असतात। तर जे सॉक्स वगैरे आहे ना तर माझा बॉक्स इथं तयार झालेला आहे। तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इथं तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मुलांचे जे सॉक्स वगैरे आहे ना ते सर्व ठेवून घेते। तर तुम्हाला कसा वाटला? तर इथं सॉक्स वगैरे जे आहे ना ते ठेवून झालेलं आहे आणि तयार झालेलं आहे छान असं छोटासा बॉक्स। तर व्यवस्थित असे आणि असे बसून जातात सॉक्स। आणि इथं बाहेरचं वातावरण तर खूप छान झालेलं होतं आणि हवा पण इतकी सुटलेली होती ना तर पाऊस येईन असं वाटत होतं। तर चला म्हणलं तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करूया। तर गुलाबाची फुलं वगैरे आलेले होते, तर बाहेरचं वातावरण हवा वगैरे छान होती आणि मग नंतर म्हणलं संध्याकाळचाच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर माझं इव्हनिंग रुटीन तर आज स्वयंपाकामध्ये छान अशा एक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत।
तर खूप दिवस झाले बनवायची पण ते काही बनवणं होतच नव्हतं. आणि आपल्याला कसं आता जे काही नवीन येतं तेच आपण करत जातो आणि नवीन नवीन रेसिपी अशा बनवत जातो. तर काही जुन्या रेसिपी राहतात त्याच्या आपल्याला आठवणच होत नाही आणि विसर पडून जातो. तर त्यामुळे म्हटलं चला आज बनवूच या. आणि आरोहीला पण ही रेसिपी खूप आवडते. चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. आपल्या ज्या आजी राहतात ना त्या बनवत असतात. पहिले खूप बनवतात, आता हिचं खूप विसर पडत चाललेला आहे. तर इथं जे काही तुरीचं वरण आहे ना ते मी शिजवून घेतलेलं होतं आणि छान असं हाटून घेतलेलं आहे. एकदम पातळ केलेलं आहे आणि कढई तापायला ठेवलेली आहे. तर आता लसूण वगैरे जे आहे ना ते चांगलं असं निसून घेतलं आणि खलबत्त्यामध्ये ठेसवलेलं आहे. तर याची पेस्ट वगैरे काही बनवायची नाही. तर माझी भाषा तुम्हाला थोडीशी वेगळी वाटत असेल तर प्लीज ताईंनो समजून घ्या. तर इथं तेल वगैरे छान तापून झालेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे आणि लसूण ठेचलेला आहे. तर तो टाकून घेते त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता वगैरे जे काय आपल्याला फोडणीला सामान वगैरे लागतं ते सर्व त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि जो लसूण ठेचलेला आहे ना तो पण टाकून घेते आणि छान आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर साईडला कुकरमध्ये तुरीची डाळ तर झालेली होती, त्यामुळे थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे. तर गरम पाणी होतं तोपर्यंत इथं फोडणी तयार होते. तर इथं फोडणी वगैरे तयार करून घेते. तर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहेत. तर 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि छान अशा बारीक कट करून घेत आहे. तर आपण पोह्यामध्ये जशा मिरच्या टाकतात ना तशाच बारीक छोट्या अशा कट करून घ्यायच्या आहे आणि त्या पण छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. तर इथं फ्राय वगैरे करणं चालू आहे आणि साईडने पण गरम पाणी होत आहे आणि वरण पण शिजलेलं आहे. तर जो काही वाट्यावरती पसारा आहे ना तो सर्व उचलून घेते. तर मला थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यामध्ये घालायची आहे. तर कोथिंबीर घातल्याच्या नंतर चव एकदम छान येते आणि टेस्टी लागते. तर त्यामुळे तर इथं कोथिंबीर आहे ना ती पण बारीक अशी चिरून घेते. तर आता तर भाजीपाला इतका महाग झालेला आहे ना, खूपच महाग झाला. तुमच्या इकडं भाजीचं रेट काय आहे ते कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं तर खूपच महाग झालेला आहे. तर बटाटे तर 40-50 रुपये किलो आहेत. तर चला असो बाजूला. आता जेव्हा आपण भाजीपाला आणतो तेव्हा त्याचा विचार करूया. नंतर गरम पाणी जे झालेलं होतं ना ते छान तुरीच्या डाळीमध्ये टाकून घेतलेली, जी तुरीची डाळ शिजवलेली होती ना त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर कारण काय होतं ना, आपण जर त्याच्यामध्ये गार पाणी टाकलं तर त्याची चव पण बदलून जाते. त्यामुळे तर इथं गरम पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथं सर्व जे काही आपण मटेरियल घातलेलं होतं फोडणीला ते पण छान असं परतून झालेलं आहे. तर इथं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जे वरण होतं ना ते टाकून दिलं आणि वरणाला अशी छान फोडणी दिलेली आहे. आणि इथं जे काही आपला कणकीचा गोळा जो राहतो ना त्याची चपाती अशी लाटून घेते. तर इथं व्हिडिओ थोडासा फास्ट बनवला कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे थोडंसं फास्ट बनवलेलं आहे. आणि आपण शंकरपाळ्याला कसे असे कापून घेत असतो तसे त्रिकोणी साईजचे पण कापून घ्यायचे आहे. जसे आपण शंकरपाळे कापतो तसे चपातीचे छान असे आपल्याला वेगवेगळे आकारचे कापून घ्यायचे आहेत. आणि वरणाला छान अशी उकळी फुटली की त्याच्यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे. तर इथं मी सर्व घालून घेते. तर तुम्हाला कळलंच असेल की मी कोणती रेसिपी बनवलेली आहे. चला तर मग तुम्हाला मी आता सांगते. तर मी बनवलेल्या आहे डाळ चिकोल्या. तसं तर वरण चिकोल्या, डाळ चिकोल्या खूप त्याला नावं आहेत. तर हे आपल्याला खूप विसर पडून जातं. आपण आपल्या लक्षातच येत नाही. आता नवीन रेसिपी निघले की ते नवीन रेसिपीज आपण तयार करत असतो. आणि आता छान असा पाऊस वगैरे पडलेला आहे बाहेर, तर मस्त असे गरमागरम भजे वगैरे खावासे वाटले. तर चिकोल्या वगैरे जे आहे ना ते तयार करून झाले. पण गरमागरम भजे खायला आणि छान पावसाचा आनंद घ्यायला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया अशाच नव्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.